एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आणि भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये। तर चला आजची रेसिपी खूप अशी खास होणार आहे। तर रेसिपी म्हणजे दुधी भोपळ्याची आपण थालीपीठ करणार आहे। तर आता सकाळचा भोपळा आहे, अर्धा मी भाजी बनवली आणि अर्धा असा शिल्लक ठेवलेला होता, खास थालीपीठासाठीच ठेवलेला होता किंवा जास्त पण झाला होता त्यामुळे पण ठेवला। तर आता जे एक समोरचं काळं झालेलं असतं का तेवढा भाग काढून घ्यायचा, काळा जो भाग झालेला आहे तेवढा। त्यानंतर भोपळ्याची आता सालं काढून घ्यायची आहे। तुम्ही हे थालीपीठ नाश्त्याला पण वापरू शकता किंवा मुलांच्या टिफिनला, मिस्टरांच्या टिफिनला पण देऊ शकता नाश्ता म्हणून। खरंच खूप हेल्दी पण आहे, सगळ्यांनाच माहीत आहे दुधी भोपळा खाण्याचे फायदे। तर याचे साल काढून घ्यायचे आहे। जर दुधी भोपळा हा थोडासा जुना असेल तर साल काढायलाच लागते आणि अगदी कवळा जर असेल तर साल काढण्याची गरज नसते, कारण साल जर काढले नाही तर थोडंसं निबर असतं, त्यामुळे पोट वगैरे खराब होण्याची शक्यता असते। त्यामुळे नेहमी दुधी भोपळ्याची साल काढून घ्यायची, कारण आपण वाफून वगैरे काहीच घेणार नाही आहे। जर तुम्ही आता भोपळा किसलेला तो जर वाफून घेतला तर साल काढायची गरज नाही तुम्हाला। तर इथं आता सगळी साल काढून घेतल्यानंतर भोपळा हा किसून घ्यायचा आहे। हलवा पण खूप छान होतो दुधी भोपळ्याचा। तर आता सगळा भोपळा किसून घ्यायचा आहे। किसणी थोडीशी बारीक आहे त्यामुळे आणखीनच छान होतोय। किसलेला भोपळा हा पाण्यामध्ये ठेवायचा। एका बाउलमध्ये पाणी घेतलं आहे आणि पाण्यामध्ये आता हा साधारण 1 वाटी इतका किस निघलेला आहे भोपळ्याचा। पाण्यात यासाठी ठेवायचं की काळा पडू नये, त्यासाठी पाण्यामध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर आता वाटण तयार करायचं आहे त्याला। तर त्यामध्ये लसणाच्या 5-6 पेक्षा पण जास्त पाकळ्या घेतलेल्या आहे, जिरे घेतलेले अर्धा चमचा आणि 7-8 अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। कोथिंबीर असेल तर कोथिंबीरच्या ज्या काड्या असतात त्या वापरायच्या। तर आता सगळं मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचं, ओबड-धोबड असं वाटण तयार करायचं। हिरव्या मिरच्याऐवजी लाल ओल्या ज्या मिरच्या असतात त्या पण वापरल्या तरी पण चालेल। आणि अशा पद्धतीने आता मिक्सरला पाणी न वापरता वाटण तयार करून घेतलं। आता पीठ घ्यायचं आहे। इथं घेतलं आहे साधारण 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं। त्यानंतर हे ज्वारीचं थोडंसं अर्धा वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि हुरड्याचं मी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे। हुरड्याचं पीठ हे लक्षात आलं असेल तुमच्या, म्हणजे बऱ्याच जणीला माहीत असेल, पण नसेल माहीत तर आपला तो पण व्हिडिओ येणारच आहे। हुरड्याचं पीठ पण टाकलेलं आहे। त्यानंतर ओवा टाकायचा, अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून, तीळ टाकायचं 1 चमचा, मीठ टाकायचं आहे चवीनुसार, हळद 1 चमचा टाकायची। आता मिक्सरला जे वाटण तयार केलं आहे ते टाकायचं। मिक्स करून आता त्याचा एक डो तयार करायचा। ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो त्याच पद्धतीने करायचं आहे, म्हणजे जास्त घट्ट पण करायचं नाही, पातळच करायचा, कारण थालीपीठ करणारे म्हटल्यानंतर त्याला पातळच पीठ लागतं भिजवायला। थोडं थोडं पाणी घालून आता जो किस पण आहे पाण्यामध्ये ठेवलेला तो पण घालायचा आहे। आणि सकाळी मी भोपळ्याचीच भाजी बनवली होती, ती पण थोडीशी शिल्लक राहिलेली आहे, डाळ घालून भोपळा केला होता, तो पण आता घालायचा आहे पिठामध्ये, किसमिस। आणि अशा पद्धतीने आता हे पीठ मळून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालून असं पीठ मळायचं आहे, अशा पद्धतीने, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही करायचं।
एकीकडं गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवायचा आहे आणि एक लागणार आहे आपल्याला रुमाल, सुती कुठलाही रुमाल घेऊ शकता तुम्ही. आणि तो भिजून घ्यायचा आहे, पाण्यामध्ये भिजून घ्यायचा. आणि परत थालीपीठ लावायच्या आधी थोडंसं पाणी टाकायचं आहे. बघा असा इतपत असा चपातीला घेतो त्यापेक्षा थोडासा छोटा असा गोळा घ्यायचा आणि थालीपीठ तयार करून घ्यायचं. छान होतात असे थालीपीठ. आणि डायरेक्ट तव्यावरती टाकलं ते पण खूप छान होतात, पण तव्यावरचे थोडेसे जाड होतात. हे आपल्याला जेवढे पातळ पाहिजे तेवढे पातळ बनवू शकतो आपण रुमालावरचे थालीपीठ. तर आता छोटे छोटे अशी होल तयार करायचे आहे थालीपीठला. तवा गरम झालेला आहे, त्यावरती तेल टाकून घ्यायचं आणि आता थालीपीठ टाकायचं. बघा व्हिडिओ व्यवस्थित पहा म्हणजे लक्षात येईल तुमच्या अशा पद्धतीने. आणि आता साईडनी तेल सोडून घ्यायचं आहे, पाणी पण टाकायचं. म्हणजे पाणी यासाठी टाकायचं की आपलं थालीपीठ शिजून पण निघेल आणि अगदी कुरकुरीत पण होतं. झाकण ठेवून 2 ते 3 मिनटासाठी मीडियम गॅसवरती होऊ द्यायचं आहे थालीपीठ. झाकण खोलून बघूया आता एकदा 2-3 मिनटानंतर. तर बघा आणखी थोडं वेळ, आणखी 2 मिनटासाठी थालीपीठ होऊ द्यायचं आहे. थोडंसं मस्त छान असं कडक होऊ द्यायचं आहे, त्यासाठी 2 मिनटं होऊ द्यायचं आणखी. तर 2 मिनटानंतर परत पाहू शकता आपलं थालीपीठ. तर बघा असं कुरकुरीत कडक थालीपीठ तयार झालेलं आहे. वरती जे पाणी वापरलं होतं आपण थालीपीठावरती टाकलेलं ते पण सगळं पाणी जळून गेलेलं आहे ते. तर आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत, टोमॅटो केचपसोबत पण खाऊ शकता किंवा ग्रीन चटणी बनवली ती पण खूप छान लागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कसे वाटले कमेंटमध्ये सांगा दुधी भोपळ्याचे थालीपीठ आणि नक्की करून पहा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.